लोकसभेला बसलेल्या पराभवाच्या धक्क्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पराभवातून सावरत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र गुलाबी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला। विधानसभा निवडणूक संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या आसपासच पाहायला मिळाली। राजकारणातील नेते भाऊ व्हायला लागलेत आणि लाडक्या बहिणींनीही भावाला साथ देत महाराष्ट्रात एक हाती महायुतीचं सरकार आणलं। महिन्याला 1500 रुपये प्रत्येक स्त्रीला तिच्या बँक अकाउंटमध्ये जमा करणाऱ्या योजनेचा सरकारला फायदा झाला। निवडणुकीनंतर 1500 रुपयात वाढ होऊन 2100 होतील अशी घोषणा निवडणुकी दरम्यान करण्यात आली। 1 एप्रिल नंतर 2100 रुपये महिलांना मिळतील अशी शक्यता आहे। मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना आणण्यात आली आणि सरकारने ती यशस्वीही करून दाखवली। लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारनेही नवीन योजना आता आणली आहे। 10वी पास लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत हजारो रुपये मिळणार आहे। LIC विमा सखी या योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना एक विशेष भेट दिली आहे। हरियाणातल्या पानिपतमध्ये पंतप्रधानांनी त्याची घोषणाही केली। LIC ची विमा सखी योजना 18 ते 70 वयोगटातील 10वी उत्तीर्ण महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण महिलांना LIC एजंट बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल। विमा सखी महिलांना पहिल्या 3 वर्षासाठी LIC कडून पगार आणि स्टायपेंड दिला जाईल। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना LIC एजंट म्हणून काम करता येणार आहे। LIC एजंट पदावर काम करता करता पदवी पूर्ण केली तर त्या महिलांना LIC मध्येच विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी या योजनेअंतर्गत मिळणार आहे। 10वी पास महिला तर पदवीनंतर विकास अधिकारी बनण्याची संधी या योजनेने महिलांना मिळणार आहे। महिला सक्षमीकरण आणि महिला बळकटीकरण या गोष्टी साध्य करण्यासाठी या योजनेचा फायदा होईल। महिलांना आर्थिक फायद्यासोबतच LICच्या बळकटीकरणालाही याचा मोठा फायदा होणार आहे। देशातील हुशार होतकरू महिलांच्या माध्यमातून LIC अजून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना या आधीही महिलांना गिफ्ट रूपी मिळाल्या होत्या। त्यात पंतप्रधान मातृवंदना योजना ही प्रामुख्याने प्रेग्नंट महिलांसाठी केंद्र सरकारने महिलांच्या खात्यात 6000 रुपये पोहोचवणारी ही योजना सुरू केली। सुकन्या समृद्धी योजना, लखपती दीदी योजना, ड्रोन दीदी योजना, मिशन इंद्रधनुष्य, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, स्टेप इनिशिएटिव्ह, महिला शक्ती केंद्र अशा विविध योजना केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षात महिलांसाठी आणल्या। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली गेली आणि सरकारनेही परत एकदा 230 इतक्या जागा घेत निवडून आले। लाडक्या बहिणींनी मतदान रूपी दिलेला आशीर्वाद सरकार सार्थक ठरवेल अशी अपेक्षा महाराष्ट्राची आहे। तुमच्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा किती फायदा झाला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।